तर मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आदिवासी विकास विभागाअंतर्गत जे आहे चौकीदार पदासाठी काही दिवसाआधी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. तर यामध्ये काही सुधारणा केलेल्या आहे, तर त्या आधारे जे आहे त्यांनी सुधारित जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया या भरती संदर्भात अधिक अशी माहिती. तर यामध्ये जे आहे सुरुवातीला गट ड संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील एकूण 416 रिक्त जागांसाठी चौकीदार या पदाची भरती करण्यात येणार होती. तर त्यासाठी जे आहे 27 एप्रिल रोजी त्यांनी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. परंतु महाराष्ट्र शासनाचा GR निघालेला होता 28 एप्रिल 2026चा. त्या अनुषंगाने त्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहे आणि त्या बदलाच्या अनुषंगाने जे आहे सरळ सेवा कोट्यातील जागांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि आता 478 रिक्त जागांसाठी चौकीदार पदाकरिता ही भरती करण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया दिनांक 6 मे 2026 पासून सुरू होणार आहे. तर 27 मे 2026 पर्यंत उमेदवार यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकल्प कार्यालयाअंतर्गत यामध्ये एकूण रिक्त जागांचा तपशील दिलेला आहे. जसे की तुम्ही इथे बघू शकता, नाशिकमध्ये 43, कळवणमध्ये 47, धुळेमध्ये 31 अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकल्प कार्यालयाअंतर्गत यामध्ये रिक्त जागांचा तपशील दिलेला आहे. याआधी 416 जागा होत्या, तर आता अपडेटेड जाहिरातीनुसार 478 रिक्त जागा झालेल्या आहे. आज दिनांक 6 मे 2026 पासून दुपारी 3 वाजल्यापासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठी जे आहे TCS मार्फत एक्झाम घेतली जाणार नाही, यामध्ये IBPS मार्फत ही एक्झाम घेतली जाणार आहे. तर आता आपण आणखी काही महत्त्वाची माहिती जी आहे ती त्यांनी इथे दिली आहे, तर त्याविषयी जाणून घेऊया. तर येथे जे आहे पान नंबर 4-5 वरती जे आहे येथे वॅकन्सीजच्या डिटेल्स दिलेली आहे, म्हणजे कोणत्या कास्ट कॅटेगरीसाठी किती वॅकन्सीज दिलेले आहे. तर जे काही वेगवेगळे जिल्ह्यानिहाय जे आहे प्रकल्प कार्यालय आहे त्या अंतर्गत येथे रिक्त पदांचा तपशील येथे दिलेला आहे. तर हे ते तुम्ही तुमचे जे काही जिल्हा कार्यालय आहे त्यानुसार तुम्ही इथे अप्लाय करू शकणार. तर खाली आपण जाऊया आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, येथे खाली 29 ठिकाणचं जे आहे जिल्हा कार्यालयाची माहिती दिलेली आहे आणि त्यानुसार जे आहे पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सुद्धा काही महत्त्वाची माहिती येथे दिलेली आहे. तर आता आपण येथे खाली जे आहे ती जागांचा तपशील संदर्भाची माहिती जाणून घेतलेली आहे. तर आता पात्रतेविषयी माहिती जाणून घेऊया. तर यामध्ये जे आहे उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचं आहे. इतर जिल्ह्यातील म्हणजे इतर राज्यातील जे काही उमेदवार आहे ते यामध्ये अर्ज करू शकत नाही. वयोमर्यादा जर बघितली तर 1 एप्रिल 2026 रोजी तुमचं एज जे आहे हे कॅल्क्युलेट करण्यात येणार आहे. त्यानुसार तुमचं जे काही खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी वयोमर्यादा आहे ही कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 38 वर्ष असलं पाहिजे. तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी 5 वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे. आणि काही नॉन क्रिमिलियर कॅटेगरीचे कॅन्डिडेट्स राहतील, तर जे काही क्रिमिलियर कॅटेगरीचे कॅन्डिडेट्स राहतील तर त्यांच्या संदर्भात काही एक अट दिलेली आहे. जसे की क्रिमिलियर कॅटेगरीमध्ये जे काही उमेदवार मोडत असतील तर त्यांना जे आहे वयाची सवलत लागू राहणार नाही असं दिलेलं आहे. त्यानंतर अनाथ उमेदवारासाठी 43 वर्षापर्यंतचे उमेदवार यामध्ये अर्ज करू शकतात. आता शैक्षणिक पात्रता बघूया. तर चौकीदार या पदासाठी 15,000 ते 47,600 रुपये इतकं वेतनमान दिलं जाईल. आणि शैक्षणिक पात्रता जर बघितली तर उमेदवार इयत्ता 10वी पास असणे गरजेचं आहे. जे काही तुमची शैक्षणिक पात्रता आहे ही 1 एप्रिल 2026 रोजी कॅल्क्युलेट करण्यात आलेली आहे. यामध्ये जे आहे निवड पद्धतीमध्ये जे आहे तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट एक्झामिनेशन घेतली जाईल. त्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला 2 गुण राहतील. अशा प्रकारे प्रत्येक जे विषयासाठी जे आहे हे 50 गुण त्यांनी ठरवले आहे आणि एकूण 200 गुणाची तुमची ही परीक्षा घेतली जाईल, ज्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीसाठी 25-25 प्रश्न विचारले जातील. एकूण 100 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 2 तासाचा वेळ दिला जाईल आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही. यामध्ये परीक्षा शुल्क जर बघितलं तर 1,000 रुपये हे खुल्या प्रवर्गासाठी शुल्क आकारण्यात आलेलं आहे. मागासवर्गीय, EWS, अनाथ आणि दिव्यांगासाठी 900 रुपये शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला यामध्ये अर्ज करायचा आहे. ऑनलाईन पद्धतीनेच अर्जाचं शुल्कसुद्धा भरणे गरजेचं आहे. तर 27 मे 2026 यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तर तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. यामध्ये तुम्हाला पासपोर्ट साईज फोटोग्राफ लागेल, सिग्नेचर लागेल. सिग्नेचर जे आहे हे ब्लॅक इंकने असले पाहिजे. लेफ्ट टर्म इम्प्रेशन तुम्हाला
काळ्या किंवा निळ्या शाईने पांढऱ्या पेजवरती घेऊन ते स्कॅन करून अपलोड करावं लागेल. त्यानंतर एक इंग्रजी भाषेतील जे काही तुमचं स्वयंघोषणापत्र आहे ते तुम्हाला व्हाईट पेजवरती लिहायचं आहे. ते घोषणापत्र इथे दिलं आहे, ते घोषणापत्र तुम्ही बघू शकता आणि ते तुमच्या रनिंग हँडरायटिंगमध्ये तुम्हाला स्कॅन करून अपलोड करणे गरजेचं राहील. ते 50 ते 100 KB दरम्यान असलं पाहिजे. त्याची माहिती इथे दिलेली आहे. जर तुम्हाला ऑनलाईन अप्लायचा व्हिडिओ लागत असेल तर खाली कमेंट करा. आपण आता नवनवीन व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. काही दिवसांपासून आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत नव्हते, तर त्यामध्ये थोडं जे शेड्यूल होता तो मॅनेज होत नव्हता, तर त्यामुळे जे आहे ते व्हिडिओ येत नव्हते मित्रांनो. आता इथून पुढे आपल्या चॅनलवरती रेग्युलर तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन अपडेटसोबत. खाली डिस्क्रिप्शनला लिंक आहे, तिथून तुम्ही यासाठीची जाहिरातसुद्धा डाउनलोड करू शकता. धन्यवाद.